गाड्या लावले गाड्या लावले नमस्कार मंडळी, आमच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि गाईज आम्ही आता चाललेले आहेत एकविरा आईच्या दर्शनाला. आणि आपली मंडळी माहिती आहे, आपल्या मंडळीला सोडून आम्ही कुठे जात नाही. आणि आपली मंडळी वरती खालती कुठे पण बघा, सर्वीकडे आपली मंडळी आलेली आहे. आणि हे आमचे नवीन पाहुणे हॉबी वर्सेस बाबा शांताराम चिल्लू मारती सर. आणि हे बापली बुवाचे पप्पा आदर्श शिंदे. आणि हे वरती आहेत विभूषण कवरे चमकला मी बापू. काहीच दिसत नाही खालून, पूर्ण धुळधुळ दिसते. नाश्ता हक्काचा नाश्ता. गाईस, तर आता मी जिकडे आलेलो आहे तिकडे मी फर्स्ट टाइमच आलो. आमचा प्लॅन झालेला की आम्ही जाऊया. तर मी सर्वांना घेऊनच आलो, कारण की मला सुद्धा यायचं होतं. आणि मी आता एकविरा आईच्या दर्शनाला उद्या जाणार आहे. आज इकडे आम्ही विला वगैरे घेतलाय. हा बघा, हा विला आहे. काय जे बघा, ह्याची नखरे काय झालंय. तर आता आम्ही एक विला घेतला, तुम्हाला दाखवतो विला. कारण की सर्वजणी बोलत होते की आम्हाला स्विमिंग पूल वगैरे पाहिजे. या साईडला स्विमिंग पूल आहे, तुम्हाला दाखवतो. हा स्विमिंग पूल घेतलेला इकडे असला. आणि हे लाईट लाव, लाईट गेले काय ते बघा. भाऊजी आलेला आहे आणि ताई आहे. हा हॉल आहे मस्त. लाईट गेले सध्या गाईज. आणि आमची स्टार्टिंग आता झालेत आम्ही. आणि जेवणाची तयारी वगैरे चालू झाली इकडे. आणि हा एक रूम आहे इकडे. आदर्श लाईट लाव जरा. हा एक रूम आहे इकडे. आणि हा समोर एक रूम आहे. हा वाला एक रूम आहे इकडे. आणि हा हॉल आहे. आणि अजून इथे पण मास्टर बेडरूम आहे. एक मास्टर बेडरूम आहे. मित्रांनो कसे आहेत, भुऱ्या बघा. तर गाईज आता मी तुम्हाला दाखवतो बाहेरचा सीन दाखवतो कसं आहे. तर इथे कॅरम वगैरे करायला लागले, खेळायला लागले ते लोक. मित्रांनो या तुम्हाला मी स्विमिंग पूल वगैरे सर्व दाखवतो. आता स्विमिंग पूल मध्ये ओमी वगैरे गेल्यात पोहला. हे बुडला आदर ओमी. हा गाईस, तर कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत दाखवत रे. गाईस, आमचा भाऊजी बघा जेवण बनायला लागलाय मस्त.
गाईस तर आम्ही आता भाऊजीचा बर्थडे करणार आहेत आणि इथे आम्हाला केक नाही भेटले म्हणून आम्ही चायनी बर्थडे सेलिब्रेट करणार आहेत आता भाऊजीचा. चला इली मोबाईल पकड. चलो गाईस भाऊजी भाऊजी बसा बसा गाईस तर आता आम्ही जेवण वगैरे बनायला लावलं. हे चिकन वगैरे आणून ठेवलेलं आहे भाऊजीने. आम्ही तेच बोलले होते आम्हाला की आम्ही चांगलं जेवण बनवून देणार तुम्हाला. मस्त चिकन वगैरे बनवायला लावलं. आता बघूया तुम्हाला दाखवतो आम्ही किती मजा करतात. आता पाऊस वगैरे खूप पडतोय. मस्त स्विमिंग पूल मध्ये आम्ही आठ नाही बोल फक्त खाली उतरा टाका. गाईस तर आम्ही आता चाललेत नाचायला. आमचं पोहून वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चालले नाचायला. गाईस हे बघा सर आपली पब्लिक नाचायला लागले.
तर गाईज आमच्या आता फायनल तयारी वगैरे झालेली आहे.
आणि मस्त असे पकोडे फ्राय करायला लावल्यात. अंडी वगैरे घेतल्यात फ्राय वगैरे करून. मस्त गरम गरम अंडे आहेत मस्त. आणि असं एका साईडला भाऊजी आमचे हो आपला सलाड वगैरे तयार झालेला आहे. सलाड आवाज कमी कर गाईस. तर आता मस्त आपले पकोडे सुद्धा फ्राय होत आहेत. तर गाईस चला बाहेर दाखवतो. बाहेर आपली पब्लिक पूर्ण बसलेली आहे पार्टीला. आता पार्टीला आम्ही चालू करणार. पटापट काम वगैरे करतात कारण आधी सुद्धा खूप मजा केली आणि आता सुद्धा करणार. आता बघूया पटापट कामं करतो आणि पार्टीला स्टार्ट करतो. कारण खूप टाइम वगैरे झाला. 9-10 वाजे झाले. अजून मजा पण करायचं. स्विमिंग पूलमध्ये पोहायचं सुद्धा आहे आम्हाला. म्हणून पुढं कंटिन्यू राहा. आम्ही उद्या जाणार एकविराईच्या मंदिरात. तुम्हाला मी दाखवतो. फक्त कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा गाईस. तर आता आम्ही पार्टीला स्टार्ट केले आहे बघा. पार्टी चालू झालेली आहे. हे बघा आपली मंडळी वगैरे इकडे आलेली आहे सर्व. गाईस तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? भाऊजी तुम्हाला कसं वाटते? तर गाईस आम्हाला सुद्धा मला छान वाटते. तुम्हाला सुद्धा व्हिडिओ बघून छान वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मी पुढे पण दाखवणार आहे काय होणार आहे. तर आपला आदर्श भाई तुला काय वाटतं स्विमिंग पूल मध्ये पोहणार आहे की ना? आता बघतो फक्त पुढे बघत राहा तुम्ही. आम्ही तुम्हाला दाखवतो. तर पुढे कंटिन्यू बघत राहा कारण आदर्शची मजा तुम्हाला दाखवणार आहे. आणि आमचा भुऱ्या बाय मॅक्सी घालणार आहे आज. तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा. काय भुऱ्या बाय? तर काय चला हे बघा इकडे स्टॉक बसलेला आपला. चला काही आम्ही सुद्धा पार्टी करून घेतो. पुढे दाखवतो कंटिन्यू. काय होणार आहे कशी डान्स करणार आहे हे लोक. हॅपी बर्थडे पंकज. गाईस तर आम्ही आता जाणार आहे. आता सगळं 10-11 वाजल्यात. 10 वाजल्यात. आता आम्ही थोडं आंघोळ वगैरे करणार. थोडी मजा करणार आणि निघणार आहे डायरेक्ट आईच्या दर्शनाला. त्यांना थोडे इकडे स्पीकर वगैरे लावलाय आणि आता डायरेक्ट निघणार आहे. हे आपले मंडळी बघा. आपला ग्रुप इथून उठलेला आहे सर्व. आपला मुलांचा ग्रुप इथे मस्त झोपलेला होता. अख्खा उठलेला आहे. सकाळ वगैरे झाल्या. आता आम्ही निघणार आहे डायरेक्ट एकविराईच्या दर्शनाला जाणार आहे. बघा हे तुम्हाला समोर दिसते ना हे वाला. हे जे डोंगर आहे ते एकविराईचं आहे. आणि आम्ही आता एकविराईच्या डोंगराच्या पाठीमागच्या साईडला आम्ही विला घेतला आहे. आम्ही आता इथे आता आम्ही निघणार कारण 11 वाजता 11:30 वाजता चेकआउट आहे आमचा. कारण आम्ही आता जरा पोहणार आहे. थोडी मजा वगैरे करणार आणि निघणार आहे. कारण की मी पण पहिल्यांदाच चालू आहे. अजून मला इथूनचं काहीतरी मला माहिती नाही. बघू आता काय तर कसं काय विषय आहे. तर हा मग समजेल तिकडे गेल्यावरच. तर बाकी खूप मजा आली. खूप मजा केली. म्हणजे पहिल्यांदा चालू आहे पण खूप मजा केली. आता स्विमिंग पूलमध्ये पोहणार आहे जरा. बघू काय कंटिन्यू राहा.
व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला. फक्त काल रात्री व्हिडिओ काढायची विसरला. घ्यायचं हेच बघा सकाळ सकाळी बघा असं गाणे के लावून. ओ भाई साहब तर पुढे कंटिन्यू राहा दाखवतो तुम्हाला. गाईस तर आता आलेलं आहे इकडे कारण आमचं 11चं चेकआउट होतं. आता 11:30 झाली. सर्वांनी तयारी वगैरे केली. हे बघा खूप मजा वगैरे केली इकडे. पण आता निघायचं मन नाही करत आहे कोणाचं. पवन केणी बॅट घेऊन गाईस तर आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे दर्शन करायला आईचं. एकविरा आईचं दर्शन करणार तिकडून आणि तिकडून डायरेक्ट जाणार. थोडा वेळ. आपली ट्रेन किती आहे? 7:30 5:30 काय 5:30 7:30ची काहीतरी ट्रेन आहे लोणावल्यावरून. मग डायरेक्ट 8:30ची ना कारण इथे ट्रेन जास्त नाही विरारसाठी. विरार ना वसई आहे. तर बघू आता पाऊस पण आलेला आहे. दर्शन भेटते की नाही बघणार वरती कारण की बघा आईचं आहे डोंगर समोर. बघू आता काय तर